खरं तर या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला सर बराच उशीर झाला. म्हणजे मला वाटतं 6-7 महिने ही स्पर्धा घेण्यात आली होती. मुलांच्या लिखाण आणि वाचन गोडी वाढावी आणि त्यांना एक मुक्त व्यासपीठ असावा हा हेतू घेऊन वाचन कट्ट्यानं ही स्पर्धा जाहीर केली आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. निबंध तयार आले होते, निकाल तयार होतात, पण जसं जसं पुढे गेल्यानंतर आमच्या डोक्यात आले की एक छानसं पुस्तक पाहावं. पुस्तक प्रक्रिया म्हटल्यानंतर परत त्या गोष्टीला विलंब लागला. इथे बरेचसे पालक आहेत, पालकांना एक कौतुक असते की आपल्या मुलाचं कौतुक कधी होणार आहे आणि ते आज उद्या परवा असं करत विलंब झाला. ह्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं प्रथम या सर्व पालकांचा आणि विजेत्यांची इथं मी माफी मागतो. वाचन कट्टा संस्था सन 2012 साली शिवाजी विद्यापीठाच्या मैदानात सुरू झाली. तिथपासून ते इथपर्यंत 2025 पर्यंत 100हून अधिक शाळा, 40हून अधिक महाविद्यालय इथं प्रत्यक्ष जाऊन ग्रामीण भागामध्ये वाचन संस्कृती आणि मराठी भाषा संवर्धनासाठी अविरतपणे कार्यरत आहे. अशा या आमचे संस्थेचे पेट्रन म्हणून आजचे पाहुणे जे आहेत आदरणीय विजय पवार साहेब यांचे थोरले बंधू आदरणीय संजय पवार साहेब सध्या महाराष्ट्र राज्याचे आयकर आयुक्त म्हणून सेवेत आहेत. आदरणीय संजय पवार साहेब ह्या संस्थेचे पेट्रन आहेत. चंद्रकुमार नलगे सर असतील, डॉक्टर बी एम हिरडेकर सर असतील, सुनीलकुमार लवटे, कोल्हापुरातले अनेक साहित्यिक ह्या संस्थेचे पाठबळ आणि आमचं मुख्य आधारस्तंभ आहेत. वाचन कट्टा संस्था विशेषतः ग्रामीण भागातील गोरगरीब वंचित मुलांसाठी काम करते. म्हणजे मुलांनी मोबाईल पासून लांब जावं, त्यांनी वाचन गोडी निर्माण व्हावी, लिखाण गोडी निर्माण व्हावी या हेतून ही संस्था अविरतपणे कार्यरत आहे. इथं विशेषतः उल्लेख करावा लागेल की संस्थेला कोणताही शासकीय फंड किंवा कोणतीही गोष्ट मिळत नाही. संस्था हे सगळं स्वखर्चाने करत असते. आम्हाला जसा निधी उपलब्ध होतो, आमच्यात जसे पैसे येतील त्या पद्धतीने ही कामं होत असतात. म्हणूनच त्यातला हा झालेला विलंब सुद्धा एक कारण आहे. वाचन कट्ट्याच्या माध्यमातून दादांची पुस्तक बँक नावाचा एक उपक्रम राबवला जातो, ज्याच्यामध्ये आमचे पेट्रन आदरणीय पवार साहेबांनी जी पुस्तक देणगी दिलेली आहे ती पुस्तकाची पिशवी आम्ही ग्रामीण भागामध्ये घेऊन जातो आणि मुलांच्या मध्ये वाचन गोडी वाढण्यासाठी ती पुस्तकं मुलांना उपलब्ध करून देत असतो. डीबीआरबी शाळेचा आमच्या वाचन कट्ट्याबरोबर म्हणजे समानच नेहमीचा सहभाग आहे. मग गरीबनगर वाचन मंदिरला भेट देणं असेल, कोल्हापूर आकाशवाणीवरती जाणं असेल, त्यामुळे वाचन कट्टा आणि डीबीआरके हे आम्ही कधी वेगळं मानत नाही. ही आमची मातृसंस्था आहे. या संस्थेचे आदरणीय सचिव आणि नष्टे साहेब अध्यक्ष साहेब सुद्धा वाचन कट्ट्यानं कधी काय सांगावं शाळेला आणि शाळेनं नाही म्हणावं असं कधीच झालेलं नाही. अगदी आद्या दिवशी आम्ही सांगतो आणि मुलं शाळेच्या मैदानात बसवली जातात आणि उपक्रम घेतले जातात. ह्या शाळेबद्दल पवार साहेब आणि आजच्या लेखिका पुष्पा पाटील मॅडम यांना विशेषतः मला ह्या शाळेबद्दल एक वेगळी ओळख सांगायची आहे. यासाठी की ही शाळा ह्या उपनगरातील वेगळी वैशिष्ट्यपूर्ण शाळा ह्यासाठी आहे. ह्या मुलांचे पालक जे आहेत ते गोरगरीब म्हणजे 12 बोलीदारची पद्धती म्हणतो आपण, सुतार असेल, प्लंबर असेल, ह्या सगळे हे पालकांची ही मुलं आहेत. काही मुलं चालत येतात, काही मुलं बस नेतात, काही मुलं सायकल नेतात. म्हणजे खऱ्या अर्थानं जो महात्मा फुलेंच्या स्वप्नातलं शिक्षण विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे ते शिक्षण इथं पोहोचवण्याचं कार्य इथली शिक्षक मंडळी करत असते. विद्यार्थी संख्या सुद्धा खूप इथली चांगली आहे. एनएमएस सारख्या परीक्षा असतील, सारथीच्या परीक्षा असतील, इथले तत्कालीन आरबी पाटील सर मुख्याध्यापक होते की इथपर्यंत अगदी विजय मॅडमांच्या पर्यंत इथल्या शिक्षकांनी स्वतःला झोकून देऊन विद्यार्थी घडवण्याचं काम केलेलं आहे. काल परवाच मी सर युट्यूबवर तुम्ही कदाचित पिक्चर तो बघितला असेल, कॉपी नावाचा. कॉपी पिक्चरचं नाव मिलिंद शिंदेचा पिक्चर आहे. काय अवस्था आपली शिक्षण अवस्था चाललेली असताना अशा काळामध्ये हे शिक्षक प्रसंगी आपली वर्गणी सुद्धा शाळेला देऊन ह्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आणि सकारात्मक गोष्टीसाठी कार्यरत आहे. वाचन कट्टा अनेक गोष्टींमध्ये कार्यरत आहे. जसं म्हटलं मी मगाशी वाचन संस्कृतीसाठी ही निबंध स्पर्धा घेत असताना सुद्धा आम्ही निबंधाचे विषय जे दिले होते की त्याचा इथं उल्लेख करणं मला महत्वाचं वाटतं की माझे आदर्श, माझे आई वडील, आमच्या घरी रोबो आला तर म्हणजे सध्याचा टेक्नॉलॉजी विषय सुद्धा आम्ही घेतलेला आहे. किंवा माझं आवडतं पुस्तक. सगळे निबंध वाचत असतेवेळी भलेही त्याच्यामध्ये पालकांचा किंवा शिक्षकांचा हस्तक्षेप असेल, नाकारता येणार नाही निबंध लिखाणामध्ये, पण इतके बारकाई छत्रपती शिवाजी महाराजांचा निबंध त्याच्यामध्ये त्या 4 पानामध्ये महाराजांचं कार्य त्यांनी त्या मुलांच्या डोक्यावरून तरी गेलेला आहे. एवढा हेतू जरी साध्य झाला तरी आमचं यश म्हणता येईल. आमच्या घरी रोबो आला तर हा जो निबंध लिहिलेला आहे 2य क्रमांक माझ्या माहितीप्रमाणे तीर्था हे लिहिले सर. म्हणजे एआयच्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण आता कल्पना करायला लागलो एआय सगळं देणार आहे, एआय सगळं देणार आहे. इथल्या मुलांना आता एआयची ओळख होत असणार आहे की एआय वरती अभ्यास मिळतो, सगळं मिळतो.
पण ती निबंध लिहित असताना रोबो आला तर तो मला कामाला कशी मदत करेल, माझ्या आईला कशी मदत करेल, तो माझ्याशी खेळेल कसा, ते सगळे टप्पे मांडत असताना शेवटी येऊन त्यांनी जो समारोप केलेला आहे त्या निबंधामध्ये, हे सगळं जरी झालं तर मला वाटत नाही तो रोबो मध्ये भावनांक असेल, तो मला मायेचा स्पर्श देईल. आणि जी त्यांनी खंत शेवटला व्यक्त केलेली आहे, कितीही टेक्नॉलॉजी पुढे गेली तर याच्या बाबतीत ही गोष्ट होणार नाहीये असं त्या मुलगीनं लिहिलेलं आहे. त्याबद्दल मला त्या विशेष त्या निबंधाचं कौतुक वाटतं. म्हणजे बारकाईने निबंध वाचत असते वेळी आम्हाला म्हणजे आता इथं काही उत्तेजनात सुद्धा आम्ही विभागून दिले की ह्यांना बक्षिसापासून का लांब ठेवावं असा प्रश्न पडला. अलीकडे आपण 4 ओळी लिहायचं म्हटलं तर आपल्याला जमत दिसतं, ह्या 5-5 पानं ह्या मुलांनी लिहिली. आम्हाला असं वाटत होतं की सगळ्यांनाच बक्षीस द्यावं, पण ते शक्य नव्हतं. म्हणून आम्ही शेवटी विभागून असे ना त्यांना ते देण्याचं. शिक्षकांच्या बद्दल सुद्धा विद्यार्थ्यांनी खूप चांगले लिहिले. बारीक गोष्टी शिक्षकांच्या विद्यार्थ्यांनी टिपलेल्या आहेत. ह्या सरांनी मी शिकत असतेवेळी काय केलं. त्यामुळे ह्या मुलांना तुम्हाला इथं मला विशेषतः ह्यासाठी सांगायचं आहे, ही निबंध स्पर्धा, बक्षीस या सगळ्या गोष्टी होत राहतील, पण त्यातून तुमच्या बुद्धीला चालना मिळणार आहे आणि तुमची निरीक्षण क्षमता ती वाढणार आहे. म्हणजे सांगता येईल की जे आजचे विजेते आहे, प्रथम क्रमांक विजेते विराजे रावराणे आहेत, तीर्था हिरगे आहे, द्वितीय क्रमांकाच्या, तृतीय क्रमांकाच्या आरिषा सोनवणे. आता वाटेत कोकणातून यायला लागलं. अहिल्यानगर मधून सुद्धा एक निबंध आला. अहिल्यानगर, रत्नागिरी, म्हणजे सोशल मीडिया इथं कुठेही काही हे नाही. या सगळ्या पालकांनी सहभाग घेतला. या सर्व परीक्षार्थ्यांचं आणि पालकांचं पुन्हा एकदा मी इथं स्वागत करतो. आणि विशेषतः पुन्हा एकदा महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूलचे सर्व शिक्षक, कर्मचारी यांचे सुद्धा मी इथं सहर्ष स्वागत करतो आणि माझे क्लास धन्यवाद युवराज सर. यानंतर कार्यक्रमाचा पुढचा टप्पा आपण या मान्यवरांचं स्वागत शब्दसुमनांनी करूया. देशभक्त रत्नाप्पा कुंभार या हायस्कूलच्या विद्यार्थिनींना विनंती करते त्यांनी स्वागत गीताच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत करावं. स्वागतम सुस्वागतम
मंडळाचे अध्यक्ष माननीय भाई साहेब, उपस्थित गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2025 मध्ये मला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. मला या स्पर्धेसाठी माझे आई वडील व शिक्षक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल मी त्यांची सदैव ऋणी राहील. धन्यवाद. आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेची जाहिरात मला मिळाली आणि त्यामध्ये एक गोड विषय दिला होता, तो म्हणजे माझे आवडते शिक्षक. माझ्या शिक्षकांविषयी लिहाल तितके थोडेच. माझ्या शिक्षकांनी माझ्यातील कला गुणांना वाव दिला, त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानते. हा निबंध लिहिण्यासाठी मला माझ्या वडिलांनी प्रोत्साहन दिले. या सगळ्याचे श्रेय माझ्या शिक्षकांना आणि माझ्या वडिलांना जाते. एवढेच बोलते आणि थांबते. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि वाचनकट्टा संस्थेचे संस्थापक आणि इतर मान्यवर, मला वाचनकट्टा ह्या स्पर्धेची जाहिरात ही ऑफकोर्स सोशल मीडियावरूनच मिळाली. व्हॉट्सअपवर मला ही एक जाहिरात मिळाली. ॲक्च्युली माझी मुलगी सेंट जेवियर्स हायस्कूलला आहे, जिथं मराठीचा फारसा काही म्हणजे फार महत्त्व दिलं जात नाही. पण माझं सगळं शिक्षण मराठीतून झालेलं आहे. मी आता प्राध्यापिका ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावला आणि तिनं तिचे खूप सुंदर विचार लिहिले. म्हणजे काना मात्रा हे ऑब्वियस चुका होत्या. कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी असल्यामुळे तिथं थोडीफार मी मदत केली आणि म्हणजे मलाही चांगलं वाटलं की एवढे चांगले विचार ती लिहू शकते. तर त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. नमस्कार. आज या ठिकाणी माझ्या मुलीचा निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला. पण या ठिकाणी मला एक सांगायचं वाटतं की आजच्या ह्या आता मगाशी मोबाईलचा विषय झाला. ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी मुलांच्या मोबाईल वापरण्यावर बराचसा फोकस जातो. याचा अर्थच असा आहे की आज शिक्षण सुद्धा मध्ये माझी मुलगी एका शाळेमध्ये होती आणि त्या शाळेमध्ये स्क्रीनवर म्हणजे टीव्ही स्क्रीनवर शिक्षण द्यायचा असा शासनाचा काहीतरी निर्णय झाला होता. यात होणार आहे काय की मुलांना आज शिक्षक जो हाताचा शिक्षक मिळाला पाहिजे तो न मिळता तुम्हाला डिजिटलच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याची एक वेगळी प्रथा या ठिकाणी पडणार आहे. म्हणजे हाताचा शिक्षक मुलांना मिळणार. आज आम्ही शिक्षकांच्याकडे मातीचं कच्चं मडकं देतोय. त्या मडक्याला घडवण्याचं काम हे शिक्षक, पालक, सगळ्या समाजाचं आहे. पण आज मोबाईलचा वापर इतका वाढलेला आहे की आज शाळेचा कुठला जरी अभ्यास असला तर मुलं पालकांना काही शंका विचारतात मोबाईलवरून त्यांचा तो चुकीचा असू दे नाहीतर बरोबर असू दे, पण त्या माध्यमातून ती मुलं ते त्या वहीमध्ये लिहित असतात आणि ते शिक्षकांना दाखवत असतात. ही एक संकुचित विचारसरणी मुलांच्या मध्ये बाळगतो. पण आज विकसित भारत जर आपल्याला घडवायचा असेल तर वाचन संस्कृतीने एक चांगला उपक्रम केलेला आहे की जेणेकरून मुलांना वाचनाची सवय लावतो. आज मी दररोज व्हॉट्सअपला बघतोय की दररोज एक कथा त्या मोबाईलला पाठवतात जेणेकरून विद्यार्थी मोबाईल बघतात. त्याबरोबर ही सुद्धा आपली एक कथा दररोज त्यांनी वाचावी. याचा अर्थच असा आहे की आज पुस्तकं तिजोरी शाळेच्या मनातून कुठल्याही एक कपाटामध्ये प्रतिष्ठ झालेले. पण आज मुलांना एक आठवड्यात एक पुस्तक जरी आपण वाचायला दिलं तर बऱ्याचशापैकी त्याच्यामध्ये कुठले व्यक्तिचरित्र असेल किंवा एखादी भौगोलिक माहिती असेल, वैज्ञानिक माहिती असेल तर ती आपल्याला त्या माध्यमातून कळू शकते. एक आम्ही नेहमीच मुलांना माझ्या मुलीला पण मी आठवड्यात एक पुस्तक देतो की जेणेकरून त्यातनं तिला तो सार सांगावा पुस्तकात काय वाचलंय आणि त्यातून त्या वाचत संस्कृती विकास व्हावा एवढाच तुम्ही या ठिकाणी उद्देश आहे. या सर्व केलेल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. नमस्कार. माझे नाव शिवेंद्र सिंह पाटील. मी आता 9वीचा विद्यार्थी आहे. माझ्या शाळेचे नाव राजर्षी शाहू चित्रपटी विद्यानिकेतन शिंगणापूर. माझा निबंधाचा विषय होता आगळीवेगळी सहल. मी एक आगळीवेगळी सहल अनुभवलेली होती. दिवाळीच्या सुट्टीत दिवाळी मुक्त फटाके मुक्त दिवाळी अशी एक आगळीवेगळी सहल अनुभवलेली आणि तोच विषय हा व्यासपीठावरती निबंधामध्ये आला होता आणि माझ्या आई वडिलांनी मला ते प्रोत्साहन दिले आणि त्यानंतर मी तो निबंधाचा विषय लिहिला व त्यात माझा नंबर आला. याबद्दल मी या व्यासपीठाचे आभार मानतो. धन्यवाद.
व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व इथे बसलेल्या सर्व माझ्या मित्रमंडळींना व सर्व विजेत्यांच्या पालकांना मी कुमारी वेदांती प्रतिभा मनपूर्वक नमस्कार करते. वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था कोल्हापूर यांनी आम्हा विद्यार्थ्यांसाठी जी निबंध स्पर्धा आयोजित केली त्यामुळे आमचे विचार आम्हाला त्या कागदावर उतरवता आले. तसेच मी त्यांना अशाच भरपूर स्पर्धा राबवायची विनंती करते आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, एक दोनच गोष्टी इथं सांगू इच्छितो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी ज्यावेळी मी या परिसरात आलो, गाडीवरून उतरलो आणि मला एक फोन आला आणि त्या फोनमधून पहिले शब्द आले, सर आपलं अभिनंदन, कारण कालच एक स्पर्धा झाली होती वंडूर कागल या ठिकाणी, वक्तृत्व स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये माझ्या कन्येचा प्रथम क्रमांक आला. सांगायचं तात्पर्य वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, आतापर्यंत 14 ते 15 स्पर्धामध्ये इयत्ता 3री पासून आता सध्या 5वी 6वी मध्ये शिकते, 14 ते 15 स्पर्धामध्ये तिनं विविध पारितोषिक मिळवलंय. आणि याचं सर्वात मोठं श्रेय म्हणजे आज समाजात काय आले, मी एक स्वतः शिक्षक आहे सर, सांगण्याला मला आनंद वाटतोय. मी शिक्षक आहे, विद्यार्थी घडवतो, पिढी घडवतो, पण याहीपेक्षा शिक्षक ज्ञान भरपूर देतात, पण ज्ञानाची कमी नाही. आज गुगल, युट्यूब या माध्यमातून, सोशल मीडियातून ज्ञान भरपूर आहे, पण आज ह्या पिढीला संस्कार आणि संस्कृतीची गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हे संस्कार किंवा संस्कृती देण्यासाठी मी सुरुवात माझ्या कन्येपासून केली. अगदी वयाच्या 3ऱ्या पासून जगातील सर्वात आदर्श अशा संस्कार संस्कार घेते वयाच्या 3ऱ्या वर्षापासून. आणि त्यामुळे तिला बाहेरचं जग, बाहेरच्या जगात काही वाईट प्रवृत्ती आहेत त्या तिचा स्पर्शही नाही, आणि म्हणून ती इतकी यशस्वी आहे. अगदी गेल्या वर्षी स्कॉलरशिप मध्ये राज्यामध्ये ती 10वी बसलेली आहे. म्हणजे गुणवत्ता आणि संस्कार या सर्व गोष्टींमध्ये ती आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे की संस्कार आणि संस्कृती या गोष्टी जर टिकवायच्या असतील तर या मुलांना, समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना आवर्जून मला सांगावंसं वाटतं की या सर्व गोष्टी तुमच्याकडे यायच्या असतील तर तुमच्याकडे प्रचंड आदर आणि संयम या गोष्टी असायला हव्या. एका स्पर्धेला मी गेलो होतो सर, अक्षरशः 8 तास एका जागी बसून तो, 4 तास प्रचंड पाऊस पडत होता, आणि त्या पावसानंतर, पावसाच्या 4 तास प्रतीक्षेनंतर 4 तासानंतर पुन्हा स्पर्धा झाल्या आणि पुन्हा 4 तास निकालाची प्रतीक्षा केली. अगदी रात्री 12, 12:30, 8 तास ही मुलगी आणि मी एका जागी बसून होतो. म्हणजे इतका प्रचंड संयम तिच्याकडे आहे. आणि म्हणूनच त्या स्पर्धेत तिथं प्रथम क्रमांक झाला. म्हणजे म्हणूनच सांगावंच वाटतं की ही मुलगी माझी घडवली, असं विद्यार्थी पण आपण घडवलं पाहिजे. सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे, आपला कोणताही विद्यार्थी असू दे. आणि वाचनकला या संस्थेचे विशेष आभार मानतो मी, कारण या संस्थेने ही संधी उपलब्ध करून दिली. अशा निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, या स्पर्धा आयोजित केल्या जातात. खरोखर त्यांचं कौतुक आहे. आज समाजात आपण बघतो, गणपतीला धामणीला बघतो, पण याच्यापेक्षा इकडे जर वळलं तर खरोखर पुढची पिढी चांगली घडेल असं मला मनापासून वाटतं. सर्व विद्यार्थी मित्रांना माझी एवढीच विनंती आहे, हे सगळं जर करायचं असेल आणि घडवायचं असेल तर पुस्तकाशिवाय पर्याय नाही. मोबाईल वरून मिळू शकत नाही या गोष्टी. मोबाईलच्या माध्यमातून आपण ज्ञान मिळवू, पण ते तात्पुरतं असतं. आणि म्हणून मोबाईल पासून लांब राहा, वाचन संस्कृती वाढवा, टिकवा, एवढीच विनंती करतो. मनपूर्वक धन्यवाद. पवार साहेब, शाळेच्या मुख्याध्यापिका बीजे मॅडम, वाचन कट्टाचे प्रकाशक युवराज कदम सर, जांभळे सर, उपस्थित शिक्षक वृंद, इतर मान्यवर, उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनी, आज या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला मला विशेष अतिथी म्हणून बोलावण्यात आले, त्याबद्दल मी संस्थेचे आभारी आहे. आणि मला खूप आनंद होत आहे की मुलं वाचतायत, मुलं लिहितायत, लिहिती होत आहेत आणि वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत असे उपक्रम राबवले जात आहेत. त्याबद्दल युवराज कदम सरांचेही आभार. कदम सरांनी खूप छान कल्पना सुरुवात केली आहे. निबंधाचे पान म्हणजे माझ्या कवितेच्या पुस्तक तुमचं निरंतर राहणार आहे. तुमच्या डिग्रीज वगैरे हे ठीक आहे, पण हे पुस्तक तुमचं कायमस्वरूपी राहणार आहे. तसंच तुमचे हे निबंध आहेत हे आता निरंतर पुस्तकरूपी राहणार आहेत, त्यांना मरण नाही आहे. ते आता कायमस्वरूपी म्हणजे ते पुढच्या पिढ्यांनाही ते उपयोगी येतील असं आहे. आणि म्हणजे वाचन हे असं आहे की ते तुम्हाला ज्ञान, संस्कार, आपलं विचार करण्याची क्षमता आणि वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या असं ज्ञानाचे दार उघडून देतात. आपले जर विचार शब्दात उतरले नाहीत तर ते केवळ कल्पनेपुरतेच राहतात.
पण लेखनच त्यांना अमरत्व देतं आणि निबंधाचं पान रूपात तुमचे निबंध हे निरंतर राहतील. पुस्तकातलं प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द हे अनुभवांचा नवीन खजाना असतो. आणि मला असं वाटतं की जर जाणीव असेल, हा पुस्तक आपल्याला एक अनुभव संपन्न व्यक्ती बनवतो, तर वाचनाची गोडी आपोआपच निर्माण होते. वाचाल तर वाचाल ही केवळ म्हण नाही, तर ते आयुष्याची शिकवण देणारं वाक्य आहे. वाचन केवळ परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी नसतं, तर ते व्यक्तिमत्व घडवतं, विचाराला दिशा देतं. पुस्तक वाचताना आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख होते, काल्पनिक असू दे किंवा खऱ्या व्यक्तिमत्वांची ओळख असू दे. पण पुस्तक हे आरशासारखं असतं आणि त्या म्हणजे पुस्तकांमुळे आपल्याला विचार करायला प्रवृत्त केलं जातं. वाचन आपल्याला प्रश्न विचारायला शिकवतं. आजच्या तंत्रज्ञान विज्ञानाच्या युगात फक्त माहिती असणं पुरेसं नाहीये, पण योग्य प्रश्न विचारण्याची, योग्य आपल्याला जे वाटतं ते व्यक्त करण्याची मुभा उपलब्ध करून देतं. वाचनाप्रमाणे लेखन ही एक दुसरी महत्वाची बाजू आहे, पण ही नेहमीच दुर्लक्षित केली जाते. वाचनाला आपण म्हणजे प्रमोट करतो वाचनाला, पण लेखनालाही प्रमोट केलं पाहिजे, जसं ही निबंध स्पर्धा आयोजित केली सरांनी. लेखन म्हणजे फक्त निबंध लिहिणं नाही, पत्र लिहिणं नाही, कथा लिहिणं नाही, तर ते आपला आत्मविश्वास वाढवण्याचं साधन आहे. आणि जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुमच्या कल्पनांना तुम्ही आकार देता. शब्दांच्या माध्यमातून आपण जग बदलू शकतो. याचं उदाहरण म्हणजे नेपोलियन. म्हणजे रॉबर्ट यांनी जेव्हा नेपोलियनचं चरित्र लिहिलं, तर त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की सगळे सैन्य जेव्हा आराम करीत होतं तेव्हा नेपोलियन पुस्तक वाचायचे, ग्रंथ वाचायचे. तर त्यामध्ये काय वाचायचे? युद्धशास्त्र, भूगोल आणि इतिहास. म्हणजे त्यामुळे ते जगज्जेता बनते. म्हणजे एवढी पुस्तकांमध्ये शक्ती आहे. आणि आज तुम्ही या स्पर्धेत भाग घेतला, हेच तुमचं प्रत्येक विद्यार्थ्याचं यश आहे. म्हणजे बक्षीस मिळवणं हे पण कौतुकास्पद आहे, पण भाग घेऊन ते व्यक्त होणं हेही तितकंच महत्वाचं आहे. स्पर्धा हे जिंकणं हा उद्देश नसतो, तर स्वतःला व्यक्त करणं हा उद्देश असतो. तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक गोळी तुमचं मन प्रतिबिंबित होत असतं. दररोज वाचनाची सवय लावावी. मोबाईलवर वेळ देण्यापेक्षा 15 मिनिटं वाचावं आणि दोन वाक्य लिहावं. ही 2 वाक्य तुमची भविष्यात कदाचित पुस्तक बनवू शकतील. आणि मला शिवखेरांचं एक वाक्य सांगायचं. प्रत्येक जण आपल्याला सांगत असतो की तुम्ही हे बना, ते बना, पण मला असं वाटतं की आपण काय नाही बनलं पाहिजे हे जेव्हा आपल्याला क्लिअर असतं, तेव्हा आपल्याला काय बनायचंय तेव्हा ते आपण लक्षात ठेवतो. शिवखेरा एक इंडियन ऑथर आहेत, म्हणजे ते अमेरिकेत असतात सध्या. त्यांचं एक यश तुमच्या हातात एक पुस्तक आहे. त्यामध्ये एक किस्सा सांगितलं त्यांनी. त्यामध्ये कसं केलंय की एक माणूस व्यसनी असतो आणि त्यांना 2 मुलं असतात. एक मुलगा असतो खूप असा म्हणजे हुशार, अगदी म्हणजे सद्गुणी, सद्विचारी असा असतो, आणि दुसरा असतो तो वडिलांसारखाच व्यसनी असतो. मग एकदा त्यांना विचारतो, तुमचे वडील म्हणजे तुम्ही दोघे एकाच वडिलांची मुलं, पण तुम्ही असं कसं? तर तो जो सद्गुणी व्यसनी होता तो म्हटला, मी माझ्या वडिलांचं बघून मी अनुकरण केलं. मग दुसऱ्यालाही तोच प्रश्न विचारला. मग तो म्हटला, माझ्या वडिलांकडे बघून मला समजलं की मला काय नाही व्हायचंय. त्यामुळे आपल्याला काय नाही व्हायचंय हे जेव्हा क्लिअर होतं, तेव्हा आपण आपल्याला काय बनायचंय किंवा काय व्हायचंय ह्या गोष्टी आपल्याला आपसुकच येतात. आणि हे सगळं वाचनानेच आपल्याला साध्य होतं. आणि सगळ्यांनी पुस्तकं वाचावी. मीही लहान मुलांसाठी म्हणजे 14 वर्षाच्या वयोगटातील मुलांसाठी मोफत वाचनालय सुरू केलेले आहे आमच्या घरी. माझा मुलगा 8 महिन्याचा असल्यापासून मी त्याला पुस्तकांची ओळख करून द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि माझा अवतीभोवती हे म्हणजे जुलैमध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक मी माझ्या मुलाला डोळ्यासमोर लिहिलेलं. म्हणजे वाचन आपल्याला इतकी प्रेरणा देत असतं की आपल्या म्हणजे मुलांचं एक सुद्धा पुस्तक आपल्या होऊ शकतं. आणि त्यामुळे प्रत्येकाने वाचलं पाहिजे. पालकांनीही चांगली चांगली पुस्तके मुलांना आणून दिली पाहिजे. पालकांनीही सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे त्या सरांनी इतकं सुंदर मुलीला त्यांच्या हे केलेलं आहे. असं जर पालकांनी केलं तर ही पिढी म्हणजे यशस्वी होणारच. म्हणजे ह्या पिढीचा बुद्ध्यांक इतका मोठा आहे की आपण अपुरे पडू. इतका मोठा त्यांचा बुद्ध्यांक आहे. फक्त त्यांना आपण ते खाद्य पुरवायला हवं. आणि पुस्तकांसारखं म्हणजे पुस्तकांशिवाय सुंदर खाद्य असू शकत नाही. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थोडक्यात वाचाल तर वाचाल या उक्तीचा सविस्तर आढावा आपण दिल्याबद्दल. यानंतर मी पुढील मनोगतासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते माननीय विजय पवार सर, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर. वाचनकट्टा
बहुउद्देशीय संस्था याच्या माध्यमातून एका अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आज मला संधी मिळाली. भारावल्यासारखं वातावरण झालेलं आहे. जे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत ते विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचा उत्साह बघून एका खूप चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित असल्याची एक भावना मनामध्ये आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय घाळी सर, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित पाटील मॅडम, कुलकर्णी सर, या शाळेच्या मुख्याध्यापिका गिरिजा मॅडम, तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आमचे मित्र, जे वाचन कट्टाचे संस्थापक, जे कुठलेही पाठबळ नसताना एक जिद्द मनात ठेवून की पिढी वाचनासाठी प्रेरित व्हावी याचा विचार करणारे आमचे मित्र युवराज कदम आणि या शाळेतील सर्व गुरुजन वर्ग की जो विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत आहे आणि पालक जे अतिशय मनापासून त्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या यशात सहभागी होत आहेत. आणि हे सर्व जे विद्यार्थी की ज्यांच्यामध्ये पुढील पिढीतील अधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर अशी होण्याची क्षमता असणारे हे सर्व विद्यार्थी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाचनाचं महत्व हा विषय अधोरेखित झाला. विद्यार्थ्यांनी लिहिलेले काही निबंध आहेत. निबंधाचं पान या पुस्तकामध्ये युवराज कदम यांनी ते प्रकाशित केलेलं पुस्तक हा ठेवा आहे. अतिशय उत्कृष्ट जे विराराजे कुठे आहे, विरार, अतिशय उत्कृष्ट निबंध कसा लिहायचा ते तिच्याकडून शिकावं. सर्व विद्यार्थ्यांना माझं सांगणं, आपण जे आता नवीनच विषय ऐकला, मी नवीन विषय म्हणण्यापेक्षा ह्या विषयाची वारंवार चर्चा होत असते, पण जो उपक्रम युवराजनं सुरू केलेला आहे की त्याच्या मुलीनं जे सुरुवात केलेली आहे मोबाईल मुक्त विद्यार्थी, तर त्याप्रमाणे त्यांनी आता 101 विद्यार्थी मोबाईल मुक्त करण्याचा एक संकल्प केलेला आहे. अतिशय म्हणजे नावाजण्याजोगा आणि वाखाणण्याजोगा असा संकल्प आहे. मोबाईल म्हणजे काय आहे तर दृकश्राव्य माध्यम. ऐकलंय तुम्ही कधी? दृकश्राव्य म्हणजे काय? आपल्याला दिसतं, दृक म्हणजे दिसतं आणि श्राव्य म्हणजे ऐकायला मिळतं. या माध्यमातून किंवा टीव्ही असेल किंवा चित्रपट असेल त्यामध्ये एक फरक काय, वाचनामध्ये आणि चित्रपट बघण्यामध्ये एक फरक आहे महत्वाचा. चित्रपट बघत असताना आपल्याला विचार करायला संधी नाही मिळत. जसं मोबाईल मध्ये रील्स असतात ना, एक रील झालं की आपण स्क्रोल करतो, पुढचं रील असं करत आपल्या बुद्धीला खाद्य जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही. आपण इमॅजिनेशन जे आपली पॉवर असते की विचार करण्याची शक्ती ती खुंटीत होते, थांबते. ज्या पुस्तक वाचन करताना आपण आपली कल्पनाशक्ती किंवा इमॅजिनेशन ते अतिशय उत्कृष्ट जे असतं की चित्र हुबेहूब उभा राहणं डोळ्यापुढे. एखादं पुस्तक वाचत असताना एखादं व्यक्तिमत्व आहे तर कधीतरी आपण बघितलेलं असतं असं व्यक्तिमत्व, ते व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यापुढे येतं. एखाद्या भागाचं वर्णन वाचत असताना तो भाग, तो पूर्ण मॅप डोळ्यापुढे येतो, जे विचारशक्तीला चालना देतं. आणि हे मोबाईलचा वगैरे वापर आहे तर ते फक्त असं एक आमिष पुढचं बघत त्यामुळं विचारशक्ती खुंटीत होते. ह्या दोन मधला फरक. आणि ह्यासाठी त्या वाचन कट्टा
त्या संस्कृतीचं कौतुक वाटतं की त्यांनी काही विशेष पाठबळ नसताना काही अशा विचाराने झपाटलेले लोक एकत्र आले आणि त्यांनी ही वाचनकट्टा चळवळ सुरू केली आणि लोकांच्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी धडपडत आहे. आता मी सुद्धा ज्या ठिकाणी नोकरीला होतो त्या ठिकाणी आम्हाला मनातून वाटलं की एखादं वाचनालय सुरू करावं आणि त्या ठिकाणी मी किमान 3 ठिकाणी ह्या अशाच प्रकारे एकत्र विचार समान विचार असणारे लोक एकत्र आले आणि वाचनालय सुरू झाले. एक आरवी म्हणून आहे वर्धा जिल्ह्यात, अतिशय उत्कृष्ट वाचनालय सुरू झालं. तिथं जवळपास 28 विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या पदावर निवड झाली आणि आमचं गावातील वाचनालय जे आहे, माझ्या गावातील, माझं गाव वाळवा तालुक्यात आहे इस्लामपूर जवळ, तर आमच्या वाचनालयाचे बरेचसे विद्यार्थी हे वेगवेगळ्या पदावर, अधिकारी, बँकेत, पोलीस डिपार्टमेंट असे वेगवेगळ्या पदावर गेले. तर याला कारण तेच आहे की माझे मोठे भाऊ आहेत, आता ते IAS आहेत, संजय पवार साहेब, जे पेट्रन आहेत वाचनकट्टाचे, त्याचा युवराजनं उल्लेख केला तो. तर त्यांच्यामुळं मला वाचनाची गोडी लागली. ते लहान असताना म्हणजे आमच्यामध्ये जवळपास 5 वर्षाचं अंतर आहे, तर त्यांना जे पुस्तक वाचायला मिळायचे किंवा ते पुस्तकं जे उपलब्ध करून घ्यायचे ते मला वाचायला मिळायचे. चांदोबा असेल, चांदोबाचं जवळपास त्या काळातली सगळीच मासिकं आम्ही वाचलेली आहेत. अतिशय उत्कृष्ट पुस्तक चांदोबा की ज्यामुळं मराठी सुधारायला, वेगवेगळे शब्द माहीत व्हायला, दर्जेदार अशा प्रकारचं ते मासिक आहे. आता मधल्या काळात ते बंद झालं होतं. आपल्याला काही अंक ऑनलाईन पण उपलब्ध होतात या चांदोबाचे, ते वाचलं तरी त्यावेळेचा तो दर्जा तुम्हाला समजून येईल. मग एक मित्र होता तुमच्या भावाचा, त्या मित्राचे वडील कुठून तरी ते पुस्तक आणायचे, त्यांच्याकडे पेटी भरून पुस्तकं होती आणि ते पुस्तकं ज्यावेळी वाचायला मिळाले त्यावेळी खजिना सापडल्यासारखं वाटलं. मला आठवतंय माझ्या वडिलांकडे एक पुस्तक होतं छत्रपती शिवाजी महाराज, मी ते 3रीत असताना वाचलं होतं. ते हुबेहूब त्यातले चित्र, दीनानाथ दलाल म्हणून लेखक आहेत, त्या लेखकांची चित्र आहेत त्यात काढलेली आणि जन्मापूर्वीचा काळ, स्वराज्याची पहाट, अशा प्रकारचे जे टॉपिक्स आहेत ते हुबेहूब डोळ्यापुढे कित्येक वर्ष राहिले माझ्या. मी 3रीत असताना वाचलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल ते पुस्तक. त्यावेळी एवढा म्हणजे मराठी वाचायला तर मला पहिलीतच यायला लागलं होतं, पण हे समजण्याची पात्रता त्यावेळी कदाचित नसेल, पण ते वाचताना काहीतरी विशेष वाचतोय हे भावना होती मनात. आता माझ्या वाचनात नंतरच्या काळात बरीच पुस्तकं आली. अश्वस्त दशकाची डायरी म्हणून एक अविनाश धर्माधिकारी सर आहेत, त्यांचं पुस्तक ते मी कॉलेजला असताना वाचलं. मग अशी खूप पुस्तकं वाचून गेली. मला आता अलीकडच्या काळात आवडलेलं एक होता कारभार पुस्तक, मी विशेष उल्लेख करतो त्या पुस्तकाचा. तुमच्यापैकी किती जणांनी वाचलं हातवरती करा. एक होता कारभार पुस्तक. पालकांपैकी, विद्यार्थ्यांपैकी युवराज, आजच्या या निमित्तानं माझं सांगणं आहे की ह्या विद्यार्थ्यांना एक होता कारभारचे 5 प्रती मी शाळेसाठी गिफ्ट देतो. खरोखर प्रत्येक विद्यार्थ्यांना वाचावं असं पुस्तक आहे की एक अनाथ मुलगा की ज्याला कुणीही नाही, आई वडील त्याचे लहान असतानाच केले आणि त्यानंतर तो वेगवेगळ्या माध्यमातून जिथं काम पडेल ते काम करत करत शिकत गेला. काही शाळा शिकत, कॉलेज शिकत असताना पण पडेल ते काम केलं. नम्रपणा कधी सोडला नाही. नम्रपणा, कृतज्ञता, की आपल्याला एखाद्याने मदत केली तर त्याची कृतज्ञता बाळगणं ही अतिशय मोठी गोष्ट आहे. आपण आई वडील, ज्येष्ठ यांचा आदर राखला पाहिजे. आपल्याला काही मिळालं नाही त्यापेक्षा काय मिळतंय याचा विचार केला पाहिजे. आपण खूप चांगल्या भागात जन्माला आलो. आपण जर अफगाणिस्तान सारखी परिस्थिती किंवा युक्रेन सारखी परिस्थिती जर बघितली तर अतिशय हालाकीची परिस्थिती आहे तिथल्या नागरिकांची. तर त्या तुलनेत आपण खूप सुरक्षित
ठिकाणी जन्माला आलोय आणि इथं आपण डेव्हलप होऊ शकतो असं वातावरण आपल्याला मिळतंय. अशी इतकी चांगली शाळा, एवढे सुंदर ठिकाण आणि धडपडणारे गाडी सरांसारखे किंवा हे पूर्ण संस्थेचे जे सदस्य आहेत ते ग्रँट कमी असताना सुद्धा विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी असं विचार करणारे लोक आहेत आपल्याकडे. आपल्या इथं राजर्षी शाहू महाराजांनी जी चळवळ सुरू केली त्या चळवळीचे पायी असणारे खूप नागरिक आपल्या इथं आहेत. तर माझं सांगणं आहे की कार्यरत म्हणून एक पुस्तक माझ्या अलीकडच्या वाचनात आलं. कार्यरत पुस्तक आहे जे डॉक्टर अनिल अवचट म्हणून लेखक, अतिशय सुंदर वाचण्यासारखं पुस्तक आहे की जे समाजात वेगळे पण केलेलं आहे, काहीतरी वेगळं काम केलेलं आहे अशा व्यक्तींचे वर्णन आहे त्यात. आणि ओघवत्या शैलीत जसे पुस्तकं किंवा काही कथेची पुस्तकं जे असतात, दर्जेदार पुस्तकं, ते तुमच्या वाचनात येणं गरजेचं आहे. हे विद्यार्थ्यांना सुद्धा जास्तीत जास्त पुस्तकं म्हणजे काय, इव्हन अकबर बिरबलच्या कथा असतील, चातुर्य कथा, शूरांच्या कथा किंवा अशा पद्धतीचे की वाचनासाठी प्रेरित व्हावे या मुलांनी, यासारखी पुस्तकं उपलब्ध होणं गरजेचं आहे. पालकांची खास ती जबाबदारी आहे. कृतज्ञता म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो की भीमसेन जोशी नाव ऐकले सगळ्यांनी? माहितच का भीमसेन जोशी नाव ऐकलंय? भारतरत्न पुरस्कार मिळाला त्यांना. गायनामध्ये त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली गायन या क्षेत्रात. तर भीमसेन जोशी हे एकदा एक कार्यक्रम आटोपून येत होते, त्यांचा गायनाचा कार्यक्रम, आणि आटोपून येत असताना त्यांनी अचानक आपले सहकारी होते सोबत, ड्रायव्हरला सांगितलं की गाडी ह्या दिशेनं वळव. एक आडमार्गानं म्हणजे एक फाटा होता रस्त्याला मुख्य, त्या रस्त्यानं वळव. मग तिथं रात्रीच्या वेळी पोहोचले उशिरा. मग एका ठिकाणी जाऊन त्यांनी दार वाजवलं एका घराचं. मग एका वयस्कर व्यक्तीनं दार उघडलं. मग तिथं ते बसले, 4 शब्द चर्चा केली, गोष्टी, आणि येताना एक मानधनाचं त्यांचं पाकिट होतं, जे कार्यक्रमाला मानधन मिळालं, ते पाकिट तिथं ठेवलं. त्या व्यक्तीच्या पाया पडले आणि चला निघूया म्हणले. निघून येताना सहकार्याने विचारलं की आपण अचानक तिथं गेलो, ही व्यक्ती कोण? तर त्यांनी सांगितलं की माझ्या म्हणजे संघर्षाच्या काळामध्ये या व्यक्तीनं, मला खूप भूक लागायची, काय खायला वगैरे मिळेल का खात्री नव्हती, मी नोकरीच्या किंवा कामाच्या शोधात होतो, त्यावेळी ह्या माणसाचं चपाती भाजीचं एक सेंटर होतं, गाडा होता, आणि तो मला आवर्जून बोलवायचा आणि चपाती खायला द्यायचा. पण चपाती खायला देताना, भाजी खायला देताना तो एकच अट घालायचा, एक गाणं म्हणून दाखव, एक गाणं म्हणून दाखव, मग तुला भाजी चपाती खायला देतो. त्यातून माझा आवाज डेव्हलप झाला आणि या माणसाचे माझ्यावर इतकं उपकार आहे म्हणून ती जाणीव ठेवणं, हे असे मोठे व्यक्ती असतात. महान व्यक्तींचे ही अशी ओळख असते की कृतज्ञता काय. तर आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की आपल्याला जर एखाद्यानं मदत केली असेल तर ती आयुष्यभर जाणीव ठेवणं गरजेचं आहे, ठेवायला पाहिजे आपण. मग आपल्या समाजात कितीतरी प्रकारे आपल्याला नकळत, कळत नकळत मदत होत असते. नेपोलियन बोनापार्टचा उल्लेख आता एका वक्त्यांनी केला. नेपोलियन बोनापार्टकडे कॉन्फिडन्स किती होता, आत्मविश्वास. एक उदाहरण आहे की तो नेपोलियन बोनापार्ट एकदा युद्धाच्या ठिकाणी असताना त्याचा एक सरदार सांगत आला की आपलं सैन्य 10,000 आहे आणि शत्रू सैन्य 1,00,000 आहे, आणि आता आपण काय करायचं? तर नेपोलियनने काय उत्तर दिलं? त्यांनी सांगितलं की खूप छान झालं, आपल्याला आता हवे तितके मारायला सापडतील, हवे तितके पळवून लावायला सापडतील, हवे तितके पकडून आणून डांबून ठेवायला सापडतील. म्हणजे काय की शत्रू सैन्य जास्त आहे म्हणून मी खचून नाही जाणार, तर मला ती संधी आहे, शत्रू सैन्य जास्त आहे. हे अशा प्रकारचं कॉन्फिडन्स तुम्ही विद्यार्थ्यांनी ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला खूप क्षेत्र आपल्याला खुले आहेत. इथून पुढं
ज्या ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रात जायला तुम्हाला संधी आहे. फक्त आपल्याकडे आत्मविश्वास पाहिजे, अभ्यास करायची तयारी पाहिजे आणि आपण कुठल्याही क्षेत्रात जाऊ दे तिथं मन लावून काम करण्याची तयारी पाहिजे. मग तुम्हाला यश हे आपोआपच तुमच्यापर्यंत चालत येईल. आता जे मगाशी वक्त्यांनी सांगितलं की आता संस्कृती बाहेर बघितलं तर गणपतीच्या पुढं डीजेवर नाचणं वगैरे ह्या गोष्टीचा काही उपयोग नाही आयुष्यात. हे तात्पुरतं आहे विद्यार्थ्यांसाठी सांगतो की या गोष्टीतून क्षणिक आनंद मिळतो, पण आपलं आयुष्य जर उज्ज्वल करायचं असेल, चांगल्या ठिकाणी जायचं असेल, वयस्कर झालं तरी काम करायला लागतं अशा प्रकारची वेळ जर यायची नसेल तर आता तुम्ही कष्ट करा. आता वेगवेगळ्या या स्पर्धेत जे विद्यार्थी जे भाग घेतले, वेगवेगळ्या ह्याच्यात बक्षिसं घेतली, तर त्या विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक आहे की ह्या आताच्या या जमान्यामध्ये सुद्धा ते कुठलं तर टार्गेट पुढे ठेवून वाटचाल करत आहे, काहीतरी पुढे ध्येय ठेवून वाटचाल करत आहे. माझं विद्यार्थ्यांना आणखी सांगणं आहे की आपण आई वडील, वडीलधारे यांचा आदर राखला पाहिजे. एक होता कारभारचा उल्लेख का केला तर परिस्थिती कुठली पण असू दे, आपल्याला असं वाटेल कधीतरी की मला मोबाईल चांगला नाही माझ्याकडं वगैरे. आता मोबाईलच्या वापराचं आता बघतोय, मोबाईल मध्ये काय अभ्यासाच्या गोष्टी बघण्यासाठी तुम्ही वापरू शकता. तर त्यावेळी तुम्हाला वाटेल की मला ही सुविधा नाही, मला सायकल नाही किंवा मला मोटरसायकल नाही, असं ज्यावेळी पुढच्या कुठल्याही काळात वाटेल तुम्हाला, त्यावेळी डोळ्यापुढं कारभारचं उदाहरण ठेवा. कुठलीही तक्रार न करता, कुठल्याही प्रकारचं म्हणजे सुखसोयी नसताना त्या विद्यार्थ्यांना जिथं पडेल तिथं संधीचं सोनं केलं, अभ्यास केला. 1000च्या वर शोध लावले त्यांनी. त्या पुस्तकात तुम्हाला वाचलं तर समजेल. आणि एवढं करून आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी ते झगडले. आपण आपले मित्र, आपले जवळचे मित्र जे आहेत किंवा वर्गातले कुणी आहेत ते आपले स्पर्धक जरी आपल्याला वाटत असले तरी आपल्याला पूर्ण राज्य, देश, जग हे स्पर्धेला आहे. आपल्या सर्कल मधले विद्यार्थी किंवा आपले मित्र हे पण पुढे गेले पाहिजे अशी आपण भावना ठेवली पाहिजे, नेहमीच भावना ठेवली पाहिजे. आपल्यासोबत आपला पूर्ण ग्रुप तो चांगल्या पदावर गेला पाहिजे अशी भावना ठेवली पाहिजे. आपला मित्र पाठीमागे गेला तर आपलं यश कुठून दिसेल, अजिबात योग्य नाही. आमच्या ग्रुप मध्ये जवळपास 18 विद्यार्थी आम्ही होतो, मुलं. शिवाजी विद्यापीठात अभ्यासाला तर 18 पैकी 17 जण आम्ही वेगवेगळ्या अधिकारी पदावर आहे. 18 पैकी 17 जण. आणि एक आहे तो बिझनेस मध्ये, तो उत्कृष्ट बिझनेस चालवतो. म्हणजे पूर्ण ग्रुप आमचा एकमेकाला मदत करत आम्ही पुढे गेलो. पुस्तक माझं वाचून झालं की मित्राला द्यायचं, त्याचं झालं की दुसऱ्या मित्राला द्यायचं. कुठली माहिती नवीन समजली की सगळ्या मित्रांना शेअर करायची. अशा पद्धतीनं सगळ्या ग्रुप आमचा अधिकारी पदावर गेला. याच्यातून तुम्ही एवढंच शिका की आपल्या मित्राला मागे ढकलणं वगैरे यामध्ये काही कर्तृत्व नाही. आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे. आपल्या सोबत सगळेजण चांगल्या पदावर गेले पाहिजे अशी नेहमी भावना ठेवली पाहिजे. तुम्ही फक्त अभ्यास करत असताना आज आनंद वाटेल अशा काही जे छंद असतात ते सुद्धा जपा. आकाश निरीक्षण हा छंद असण्याच्या अनेक माझे मित्र पण आहेत. आम्ही लहान असताना अंगणात झोपल्यानंतर असं मोकळं आकाश बघायचो, चांदण्या दिसायच्या. तर चांदण्याचे वेगवेगळे सप्तर्षी वगैरे असे काही गोष्टी, ध्रुव तारा दिसायचा. आता ह्या विद्यार्थ्यांना मला नाही माहित की आकाश दर्शन. तुम्ही मॅपचं पुस्तकाचं शालेय अटलास आहे सगळ्यांकडं, शालेय अटलास पुस्तक आहे. माझी विनंती राहील की विद्यार्थ्यांना आता बक्षीस देताना
अशा प्रकारची पुस्तकं पण देणं गरजेचं आहे. शालेय क्लास म्हणजे काय तर जगाचा सगळा नकाशा आहे. तर नकाशा आपल्याला डोळ्यापुढे पाहिजे. आपल्याला अतिशय ज्ञान येतं की कुठले देश कुठे आहे याची माहिती पाहिजे, कुठल्या राज्यात काय पिकं आहे ते सगळं त्या नकाशामध्ये तुम्हाला दिसेल. ह्या काही गोष्टी आहेत की जाणीवपूर्वक शिक्षकांनी सुद्धा हे बघणं गरजेचं आहे. आणि शिक्षकांना इथं जे उपस्थित गुरुवर्य आहेत त्यांना विनंती आहे की विद्यार्थ्यांना प्रार्थनेनंतर एक 20 मिनिटाचं वाचनाचे एक उपक्रम घेतला की एका विद्यार्थ्याला वाचायला लावायचं आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी ऐकायचं. असं जर चांगल्या प्रकारची छोटी छोटी पुस्तकं एखादा टॉपिक वाचायला लावायचा, त्यामुळे काय होईल, जे विद्यार्थी वाचणार त्याचं वाचन सुधारेल, शब्द सुधारतील, उच्चार सुधारतील, जोड शब्द वेगाने वाचायला शिकेल आणि ऐकणाऱ्यांना जे टॉपिक आहे तो जो काही विषय आहे त्याचं ज्ञान होईल. एक 20 मिनिटाचा उपक्रम घेतला तरी हरकत नाही. आता या पुस्तकाच्या शेवटच्या पानावरती मलपृष्ठावरती एक आवाहन केलेलं आहे की ज्या कुणाला वाटेल की पुस्तक स्वरूपात भेट द्यावी तर अशा प्रकारची चळवळ वाढवणं गरजेचं आहे. आम्ही ज्यावेळी आरवीतलं वाचनालय सुरू केलं त्यावेळी फक्त अधिकाऱ्यांना एकत्र आणलं, अधिकारी मित्र आमचे सहकारी 19 अधिकारी एकत्र आले, प्रत्येकानं 5000 पुस्तकं भेट दिली आणि मग त्यानंतर आणखी अधिकारी आणखी बाहेरचे लोक यायला लागले की आमचे पण 5000 पुस्तकं घ्या. म्हणजे आपण फक्त एकदा ह्या विषयात पडलं आपोआप चांगल्या विचार करणारे लोक आपल्या सोबत येतात. आज विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा एक अतिशय चांगली संधी मिळाली. वाचन कट्टाच्या माध्यमातून या संस्थेचा संचालक मंडळ त्याचप्रमाणे सर्व गुरुवर्य यांच्या माध्यमातून ही संधी मिळाली. युवराजचं विशेष आभार मानतो की त्यांनी ह्या अशा परिस्थितीत ही चळवळ वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे पुस्तकं प्रकाशित होत आहेत. मला पण युवराजनं 2 पुस्तकं गिफ्ट दिलेली आहेत की या प्रकारची या कार्यक्रमाला उपस्थित राहून मला जे सन्मान केला यांनी त्याबद्दल या सर्व संयोजकांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक पान एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. त्यामुळे दररोज आपण एक तरी पान वाचावं असा एकूणच लेखाजोखा आपल्या सर्वांसमोर मांडतात. आजच्या पिढीला आवर्जून वाचावी अशी काही पुस्तकं आपण आपल्या मनोगतातून आम्हाला सांगितली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. एक गोष्ट इथं आवर्जून तुम्हाला सांगावीशी वाटतेय. शिरगाव तालुका वाळवा येथे वाचनालयाची सुरुवात व उभारणी करण्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख उपस्थित म्हणून लाभलेले आणि ज्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं असं विजय पवार सर यांनी या वाचनालयाची उभारणी केली. फक्त उभारणीच केली नाही तर त्याचबरोबर या वाचनालयामध्ये सुमारे 8500 पेक्षा जास्त पुस्तकं आणि ₹50 लाख असा या निधीतून या वाचनालयाची जडणघडण सध्या सुरू आहे. त्याचबरोबर लाखांदूर आणि वारकी आरवी या दोन्ही ठिकाणी वाचनालयांची उभारणी करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. अशा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय पवार सर मनपूर्वक धन्यवाद आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल. यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या हायस्कूलचे सेक्रेटरी आणि महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरचे सचिव आदरणीय डॉक्टर सतीश ढाळे सर. नमस्कार. वाचन कट्टा बहुउद्देशीय संस्था आज निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागामध्ये काम करणारे तहसीलदार आदरणीय विजय पवार साहेब, या वाचन कट्टा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक हरहुन्नरी व्यक्तिमत्व युवराज कदम,
या संस्थेचे संचालक मकरंद कुलकर्णी, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेल्या ॲडव्होकेट पुष्पा पाटील, संस्थेचे सल्लागार आदरणीय डॉक्टर कारंदे सर, अविनाश नासेपुडे, चंद्रकांत हरदे सर, उपस्थित सर्व विजेत्यांचे पालक, सर्व विजेते स्पर्धक, या शाळेच्या मुख्याध्यापिका गिरजे मॅडम, सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी मित्रांनो, आज खऱ्या अर्थानं या बहुउद्देशीय वाचन संस्कृतीचे संस्थापक युवराज कदम याचं जोरदार टाळ्यावरून आपण अभिनंदन केलं पाहिजे. मित्रांनो, यासाठी सांगतोय की कोणत्याही पाठीमागं आर्थिक बळ नसताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे पालक, स्पर्धक आज या निमित्तानं बक्षीस घेण्याच्या निमित्तानं या छोट्याशा आव्हानावरती इतके निबंध येतात. खरंच कौतुक आहे अशा व्यक्तीचं की फक्त यासाठी नाही की या ठिकाणी त्यांनी या निबंध स्पर्धेचं जे निबंध आले होते त्याची पुस्तिकाही त्यांनी या ठिकाणी प्रकाशित केली. मला सांगायचा उद्देश हा आहे की मित्रांनो, समाजामध्ये आपण पुढे जात असताना वाचाल तर वाचाल ही संकल्पना घेऊन विविध नवोदित लेखकांना पुढे आणण्याचं स्टेज काम, आणि आज हा उपक्रम पवारसाहेब कोल्हापूर शहरातील एका उपनगरामध्ये एका छोट्याशा शाळेमध्ये हा निबंध स्पर्धा आमच्यासारख्या संस्थेला उभारी देणार आहे. पुन्हा एकदा युवराजसाठी टाळ्या देऊया आपण. आणि मित्रांनो, या ठिकाणी सांगू इच्छितो की आज ज्या पाल्यांनी बक्षिसं घेतली त्या पाल्यांचंही या ठिकाणी महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटी, देशभक्त रत्नापूर कुंभार हायस्कूल व बहुउद्देशीय वाचनकट्टा या संस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आज या निमित्तानं काही पालकांनी आपली मनोगत व्यक्त केली. खरोखरच मगाशी पालकांनी व्यक्त केल्याप्रमाणे शाळेमध्ये शिक्षण आज एका क्लिकवरती जग जवळ आलेल्या मित्रांनो, आज वाचा तर वाचाल ही संकल्पना ही घेऊन पुढे जाणारे आमचे युवराज सर आज इथं आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ॲडव्होकेट पुष्पा पाटील, या सर्व व्यक्तिमत्वांच्या व्याख्यानातून, यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलं असेल की पुस्तकं ही जीवनामध्ये किती महत्वाची असतात. पवार सरांनी तरी आपल्या जीवनाचं सार तुमच्या समोर ठेवलं की त्यांच्या काळामध्ये चांदोबा, आज त्या काळामध्ये आज ते विश्वस्त आहेत. या संस्थेत त्यांचे मोठे बंधुराज संजय पवार साहेब IAS अधिकारी आहेत. शासनामध्ये असे अधिकारी आहेत की जी चांगली पुस्तकं वाचतात आणि आज एक चांगला देश, विकसित देश जो घडतो आहे त्या अशा अधिकाऱ्यांमुळे, अशा युवराजमुळे या छोट्याशा शाळेमध्ये हा उपक्रम घेण्यामध्ये खरोखर युवराज हा उद्देश सफल झाला असं म्हणायला हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज पवारसाहेब सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की या शाळेत शिकणारे विद्यार्थी या समाजातील दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या मध्ये चांगले कलागुण आहेत. यांना दिशा देण्याचं काम आमचा शिक्षक वर्ग चांगल्या पद्धतीनं विविध उपक्रम या शाळेत राबवतात आणि एक चांगलं त्यांच्यामध्ये मगाशी सरांनी सांगितलं की यांच्यामध्ये संस्कार आणि संस्कृती आणि खरोखरच काळाची गरज आहे. आणि या निमित्तानं सांगू इच्छितो की असे संस्कार आणि संस्कृती देण्याचं काम या ठिकाणी बहुउद्देशीय वाचनकट्टा संस्था या देशभक्त रत्नापूर कुंभार हायस्कूलमध्ये दरवर्षी सर सांगायला अभिमान वाटतो की एका झाडाखाली बसून विद्यार्थ्यांना एखादं पुस्तकाचं पान वाचायला लावून त्याची समीक्षा करायला लावणं हे खरोखरच गुरुकुल पद्धतीनं ही चालणारी शाळा, असे उपक्रम या विद्यार्थ्यांना आकाशवाणीवर घेऊन जाणं
टीव्हीवरती बी न्यूज वरती घेऊन जाणं, त्यांच्या कलागुणांना वाव देणं. खरोखर श्रीमयी बोलली, फार छान सुंदर की असं व्यक्तिमत्व जर विद्यार्थ्यांना या वयामध्ये वक्तृत्व स्पर्धा असेल, हस्ताक्षर स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, या माध्यमातून पवार सर आज पालक पण खूप या 21व्या शतकामध्ये जसा बदल हा अपेक्षित असतो त्या बदलानुसार पालकही फार तयारीचे आहेत. या शाळेमध्ये तुमचा सिलेबस कम्प्लिशन करण्यावर इतर काय आहे? तुमच्याकडे स्कॉलरशिप आहे का, एनएनएमएस आहे का, चित्रकला आहे का, हस्ताक्षर स्पर्धा आहे का? इतकी चौकस बुद्धी या पालकांच्या मध्ये सुद्धा आलेली आहे आणि खरोखरच चांगली गोष्ट आहे. या दृष्टिकोनातून आज शाळा जिवंत राहायच्या असतील, शाळा चांगल्या पुढे जायच्या असतील तर असे हे नवोदित उपक्रम उभे राहणं आणि मला कौतुक आहे आमच्या सर्व शिक्षकांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मुख्याध्यापक आहेत चांगल्या पद्धतीनं. तर मगाशी जसं सांगितलं, युवराजच्या संस्थेला कुठलाही एक पैशाचा आर्थिक पाठबळ शासनाचं नाही आहे आणि मी तर सांगतो संस्थेच्या वतीनं की महाराष्ट्र शासनाचा पूर्वी 2000 पूर्वी या संस्थेला शाळेच्या 12% ग्रँट द्यायचे, आज ती फक्त 1% ग्रँट देते सर. म्हणजे शाळा चालवणं आज किती दुरापास्त झालेलं आहे आणि आज या शिक्षकांच्या माध्यमातून असेल, समाजात विविध संस्था आहेत, एनजीओ आहेत, त्यांच्या माध्यमातून असेल, या सर्व दारिद्र्य शिकारी विद्यार्थ्यांना हे व्यासपीठ, या ठिकाणी असणारं सुसज्ज ग्रंथालय, या ठिकाणी असणारं समोर असणारं मैदान, या ठिकाणी असणारी प्रयोगशाळा, या ठिकाणी होणारे नवोदित उपक्रम, हे सर्व या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम ही संस्था करते आहे. खरोखरच आजचा उपक्रम आज पुन्हा एकदा या सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं, या बहुउद्देशीय संस्थेचं या ठिकाणी संस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. इतक्या लांबून रत्नागिरी, औरंगाबाद इथून पालक या बक्षीस वितरण समारंभासाठी आले, म्हणजे किती महत्वाचा उपक्रम हे युवराज कदम समाजाच्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. लेखकाला व्यासपीठ देणं, त्या ठिकाणी त्या लेखकाला उभारी देणं, त्या लेखकाला समाजापुढे उभं करणं, हे खरोखरच उल्लेखनीय कार्य हे युवराज सातत्याने गेले. मी 10-15 वर्ष झालं पाहतोय. विद्यापीठ लेवलला कॉन्व्होकेशन कार्यक्रम असेल, तिसरं पुस्तक प्रदर्शन असतं, लेखकांना उभं करण्यासाठी या त्यांच्या पुस्तकांच्या मध्ये समीक्षा करून त्यांना मध्ये स्पर्धेच्या मधून नंबर देणं आणि आज निबंध स्पर्धेच्या निमित्तानं या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करणं ही साधी गोष्ट नाही आहे आणि याला प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. पालक बंधू भगिनींनो, खरोखरच पण काहीही पाठबळ नसताना इतकं उत्तम काम हे युवराज करतायत. खरोखरच संस्थेच्या वतीनं तुमच्या समस्त पालक आणि विद्यार्थी मित्रांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वक्त्याने आज तुमच्यासमोर वाचाची संकल्पना ठेवली. मला वाटतं याच्यातील 10% विद्यार्थ्यांना जरी आपल्या जीवनाचा प्रवास, आज आमचं सुसज्ज ग्रंथालय आहे. पवार साहेब, मी विद्यार्थ्यांच्यापर्यंत थांबलेलो नाही. आमच्यातल्या शिक्षकांनी वर्षभरामध्ये किती पुस्तकं वाचली याचं सुद्धा स्टॅटिस्टिक्स आम्ही ठेवतो. कारण दर महिन्याला याची समीक्षा मुख्याध्यापकांना सांगितले, दर महिन्याला कुठल्या शिक्षकाने कुठलं पुस्तक वाचलं त्याच्या मंथली मीटिंग मध्ये त्या पुस्तकाची समीक्षा करणं ही काळाची गरज आहे. तरच आमचे विद्यार्थी घडणार आहे. आणि यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आज सरांनी आपल्याला, पवार सरांनी छान एक होता कारवर कार्यरत अशा पुस्तकांची नावं तुम्हाला सांगितलेली आहेत. आपल्या लायब्ररीमध्ये ती पुस्तकं आहेत. एकही विद्यार्थ्यांनी हात वर केला नाही. हे माझ्या दृष्टिकोनातून एक पुस्तक तिथं असताना आपण वाचत नाही तर हे वाचलं पाहिजे. आणि खरोखरच युवराज तुमचे धन्यवाद. हा छोटासा उपक्रम पण फार मोठा, आमच्या तिथनं फार मोठा उपक्रम बक्षीस वितरण या ठिकाणी तुम्ही संस्थेमध्ये आयोजित केलं. आमच्या विद्यार्थ्यांना एक वाचा तर वाचा ही संकल्पना रुजवण्याचं काम, प्रेरणा देण्याचं काम, श्रीमयी सारखे विद्यार्थी घडवण्याचं काम आपण निश्चित करतात. या पुढील काळात देखील महाराष्ट्र लिबरल देशभक्त रत्नागिरी कुंभार हायस्कूल आपल्या पाठीशी सदोदित तन मन धनानं या पाठीशी तुमच्या राहील अशी ग्वाही या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं या ठिकाणी संस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद गळे सर. तुम्ही वाचा, मी तुमच्या सोबत आहे, ठामपणे सोबत राहिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आभाराकडे जाण्यापूर्वी काही सूचना आहेत.
आभार प्रदर्शन झाल्यानंतर एक ग्रुप फोटो होईल. त्या ग्रुप फोटोसाठी व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर आभार होईल आणि आभारानंतर वंदे मातरम होईल. त्यासाठी आपण सर्वांनी पुढील कार्यक्रमाची नोंद घ्यायची. कार्यक्रम संपत आलेला आहे. मुलांची चुळबुळ कल्पना आहे, पण काही गोष्टी उल्लेख करणं महत्वाचं वाटतं. आता गाडी साहेबांनी सांगितलं युवराज चाललेलं, तसं काही नाहीये. माझ्या पाठीमागं कैलास दादा आहे. ही संजीवनी ही सकाळी इचलकरंजीहून आलेली आहे, म्हणजे 7 दिवस घर सोडले सर. ही विद्यापीठात MSc इलेक्ट्रॉनिक्स शिक्षण घेते. असे अनेक कार्यकर्ते पाठीचे असल्यामुळे हे सगळं होत असतं. त्यामुळं व्यक्तिगत युवराजचा हा काही संबंध नाही. आणि मगाशी उल्लेख झाला की कोणती आर्थिक मदत वगैरे काय नाही, पण कर्मवीरांना सुद्धा जोडगी घेऊन फिरायलाच लागलं. ही जोडगी आमची समाजासाठी आहे, त्यामुळे आम्ही काही लाजणार नाही. त्यातलाच एक भाग म्हणून मी आता विनंती करेन की हे पुस्तक आपण जे केलेलं आहे ह्यात तुमच्याच मुलांचे निबंध आहेत. मला वाटतं याच्यामध्ये आणि व्यावसायिक 1 रुपये सुद्धा मिळणार आहे असं काही नाही. तर जास्तीत जास्त आपण याची 50 किंमत आहे, ज्याला आपण इथं 30 रुपयाला देणार आहोत. आपल्या मुलाच्या वाढदिवसा दिवशी, सदानंदच्या वाढदिवसा दिवशी ही पुस्तकं जास्तीत जास्त घेऊन आपण मुलांच्या पर्यंत देऊ शकलो तर ह्या मुलांना प्रेरणा तर मिळणारच आहे. आणि शिवाय ह्या आमच्या चळवळीला हा जो उपक्रम सुरू आहे तर ह्याला एक तुमचं पाठबळ लावत ही मी इथं विनंती करेन. आणि हे सर्व करत असतेवेळी मी आमच्या पाहुण्यांना विनंती करेन की जिनसूत्र संचालन गेले 2 तास करते तिचा एक छोटासा सन्मान आदरणीय विजय पवार साहेबांनी करावाची विनंती. संजीवनी विद्यापीठातले सर्व अंतरिंगचा कार्यक्रम संजीवनी करते बऱ्यापैकी. MSc इलेक्ट्रॉनिक्स करते. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रभरातून म्हणजे अहिल्यानगर पासून रत्नागिरी पर्यंत पालक आले. खरं आमच्या म्हणजे संस्थेला मला अभिमान वाटतो की आपण हा विश्वास दाखवला. भविष्यात सुद्धा मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न भविष्यात सुद्धा आपण वाचन कट्टा उपक्रमात असेल, आपल्या पाल्यांच्या बरोबर असेल, कारण काळ हा जबाबदारीनं वाढण्याचा आहे. घाळे साहेबांनी सांगितले की महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन आणि वाचन कट्टा कधी वेगळं नाही आहे. तर मला आज कारवार ज्यावेळी साहेबांनी विचारला आणि एक हात वरती आला नाही, मलाही वेदना झाल्या. कारण ही शाळा मी वेगळी समजतच नाही. 2 वर्षापाठीमागे आम्ही सतत कार्यक्रम घ्यायचो. 10 ते 15 हात वरती यायचे ते विद्यार्थ्यांना मला मुद्दाम सांगायचा. साहेबांनी आज 5 कारवारच्या प्रती जरी सांगितल्या असल्या की मी इथं एक गोष्ट जाहीर करू इच्छितो की एक होता कारवारवरच आता आपण परीक्षा घेऊ. एक होता कारवारवरती परीक्षा घेऊ. त्याचं तुम्हाला क्वेश्चनरी दिली जाईल. त्याच्यात जे बक्षीस मिळतील त्याला चांगली बक्षिसं मिळतील. ज्यांना पुस्तक हवे असतील त्याला चांगलं डिस्काउंट आपण पुस्तक उपलब्ध करू. तर विजय मॅडम एक होता कारवार ह्या पुस्तकावरतीच आपण एक परीक्षा DBRK मध्ये घेऊ आणि त्याच्यातून नंबर काढू. म्हणजे पुढच्या वेळी पवार साहेब आले की 100% हात वरती कारवार वाचला करायची घ्यायची. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रमाचा शेवटचा भाग अर्थात आभार. याच्या आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी विनंती करते या हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक श्री VP पवार सर. नमस्कार. कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. मात्र आभार हा शेवट नसतो, तो पूर्णविराम असतो. हे माझं ठाम मत आहे. नवीन सुरुवात असते. जशी एक सुरुवात आत्ताच कदम साहेबांनी केली की पुढच्या वेळेला आमच्या शाळेचे 100% विद्यार्थी हात वर करते कारवारवरती. कारवार जसा आपल्या आयुष्यात नेहमी ताट पाण्याने उभा राहिला. शास्त्रज्ञ असून सुद्धा जेव्हा त्यांनी शेंगाचं वेगवेगळ्या शेंगाचं उत्पादन केलं आणि ते उत्पादन जास्त झालं आणि त्या जास्त झालेल्या उत्पादनाचं काय करायचा हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडला, तेव्हा त्या शास्त्रज्ञांना त्या भुईमुगाच्या शेंगांच्या रेसिपी सुद्धा बनवल्या. म्हणजे शास्त्रज्ञ असून त्या रेसिपी बनवणे. धोबी काम करत असतेवेळी जेव्हा त्याच्या पाठीला वाघ आला तेव्हा NCC मध्ये भाग घ्यावा यासाठी त्यांनी पाठीला लाकडी पट्टी लावली होती, बांधून तो राहायचा, जेणेकरून मला तो पाठीचा कणा सरळ करायचा आहे, नंतर NCC मध्ये जायचं आहे. तर अशाच पद्धतीनं आपणही आपला कणा नेहमी ताट ठेवू शकतो जर आपल्यामध्ये ते ज्ञान वाचनातून आलं तर आम्ही या ठिकाणी परत सर्व मान्यवरांना ग्वाही देतो की नक्की आमची मुलं पुढच्या वेळेला 100% हात वर करते आणि कारवार प्रमाणे नेहमी ताड बांधण्यात चालते. तर या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजचे प्रमुख उपस्थिती माननीय विजय पवार साहेब,
साहेबांनी आत्ता सर्वांना मार्गदर्शन कारभार चांदोबा यासारख्या सगळ्या याच्यातून तुम्हाला काय वाचायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे सांगितलं. एवढ्या प्रशासकीय कामातून ते यासारखी पुस्तकं वाचतात. प्रशासकीय काम म्हटलं की खूप किचकट असतं, मात्र तरी सुद्धा त्यांनी वाचन ही आवड सातत्यानं जपलेली आहे. त्याबद्दल आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन, आभार. यानंतर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आणि ॲडव्होकेट असलेल्या, मला असं वाटलं की ॲडव्होकेट आणि कवयित्री कुठेतरी जुळत नाहीये. कायदा आणि ते कायद्याचे शब्द आणि कवयितल्या शब्दांनी म्हणजे शब्दांची खेळ करणे या दोन्ही गोष्टी खूप दोरापास आहेत तशा. मात्र मॅडम आणि ॲडव्होकेट पण आहेत आणि कवयित्री पण आहेत. तर अशा पुष्पा पाटील मॅडम यांचे आभार. हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला ते आपल्या वाचन कट्टा संस्थेचे प्रमुख युवराज कदम सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हा कार्यक्रम इथं घडवून आणला, आम्हाला ते आयोजन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. त्यासोबतच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख अध्यक्ष म्हणून लाभलेले महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटीचे सचिव, त्यासोबत भारी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष, सिम्बॉयसिस संस्थेचे संचालक माननीय आदरणीय डॉक्टर सतीश भाई साहेब यांचे आभार की त्यांनी वेळात वेळ काढून हा कार्यक्रम संपन्न दिला आणि पूर्ण कार्यक्रम अटेंड केला. त्यासोबतच आपल्या महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटीचे संचालक माननीय मकरंद कुलकर्णी साहेब, कारके साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यासोबतच कार्यक्रमाला हळदे साहेब, अविनाश नाशिपुडे साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यासोबतच त्या सर्वांनी तुम्हाला कार्यक्रमाला उपस्थित राहून वाचण्यासाठी प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि हा कार्यक्रम ज्यांच्याशिवाय शक्य नव्हता ते म्हणजे ते सर्व सहभागी विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ते आज सगळे उपस्थित नाही, मात्र त्यांच्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. त्या सहभागी विद्यार्थ्यांच्यामुळे तुम्ही विजेते ठरला, त्या सहभागी विद्यार्थ्यांचे आभार. आणि प्रमुख ज्या आज विजेते ठरले ते विजेते, त्यांना प्रोत्साहन देणारे पालक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे आभार. त्यासोबतच हा कार्यक्रम आयोजनामध्ये कालपासून राबणाऱ्या आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका गिरजे मॅडम, पर्यवेक्षिका मोठे मॅडम आणि त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी शिक्षक त्यांनी हे सगळं आयोजन केलं, त्यांचे आभार. आणि थोडीशी कुजबूज करत आता कुजबूज चाललंय कारण का पोषण आहाराचा वेळ होऊन गेलाय, भूक लागलेली आहे त्यांना. तर आता पोषण आहाराची वेळ टळून जाऊन सुद्धा एवढ्या शांतपणाने तुम्ही कार्यक्रम ऐकला आणि पुढच्या वेळेला 100% हात वरती करण्याचं आश्वासन दिला, त्याबद्दल तुमचे आभार. हा कार्यक्रम संपला आणि मी म्हटल्याप्रमाणे पूर्ण विराम आणि नवीन सुरुवात. धन्यवाद.